नमस्कार, मी प्रोफेसर प्रशांत राऊत या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण भेटतो आहे एका अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीशी, देवयानी वरंबे या उमरेड येथील असून त्या पायलट झालेल्या आहे आणि त्यानिमित्त आपण ही मुलाखत विशेष घेतो आहे त्यांची. तर देवयानी, मला तू सांग की तुला पायलट होण्याची प्रेरणा कुठून मिळाली किंवा कशी मिळाली? नमस्कार. सगळ्यात पहिले तर मी खूप खूप आभार मानते प्रशांत सरांची, त्यांनी मला इथे संधी दिली तुम्हा सगळ्यांना भेटण्याची. तर सुरुवात करूया की याची प्रेरणा कुठून मिळाली. सो मी जेव्हा लहान होती तेव्हा मला वाचनाची खूप आवड होती. तर जेव्हा मला वाटते 3री-4थीत असेल तेव्हा कोलंबिया ऍक्सिडेंट झाला, जिथे कल्पना चावला यांची डेथ झाली. तर ते न्यूजपेपर मध्ये पाहणं भरून यायचे आणि माझ्या पप्पांनी मला न्यूजपेपर आणून दिला आणि मला खूप आवड झाली त्यांच्याबद्दल वाचायची. तर मी सगळे न्यूजपेपरचे कातरणे करून ठेवले. नंतर मी 5वी-6वीत असताना सुनीता विलियम्स केल्या आणि आमची शाळा जरी गव्हर्नमेंट असेल, मराठी मीडियम असेल, पण आमची लायब्ररी लगेच अपडेट व्हायची. तर सुनीता विलियम्सची बायोग्राफी माझ्या हाती लागली जेव्हा मी 6वी-7वी जवळपास त्या एज मध्ये असेल. तर मी सुनीता विलियम्सची बायोग्राफी वाचताना मला असं लक्षात आलं की त्या एअरफोर्स पायलट होत्या आणि मग ते स्वप्न झालं की नाही, मला पण यांच्यासारखं काहीतरी करायचं आहे. सो मग तिथनं ते होतं माझ्या मनात. म्हणजे मला ते स्टेप घ्यायला जरा वेळ लागला, पण ते स्वप्न कधी गेलं नाही त्याच्यानंतर. बरं, जेव्हा हे ठरवलं की पायलट व्हायचं आहे तेव्हा तुमच्या कुटुंबियांची म्हणजे नेमकी काय प्रतिक्रिया होती पहिल्यांदा? सो फॉर्च्युनेटली माझे घरचे गावात असतात पण खूप प्रोग्रेसिव्ह विचारायचे आहेत. आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की मला अशी फॅमिली मिळाली. सो ही एक खूप मजेदार अशी स्टोरी आहे. सो मला पायलट व्हायचं आहे हे माझ्या घरच्यांना लहानपणापासून माहित होतं. म्हणजे ते क्रेझ होतं की मला न्यूजपेपरमध्ये कुठली पण ऍड दिसली की लगेच फोन करायचं, म्हणायचं की मला पुस्तकं पाठवा, मला याच्याबद्दल माहिती द्या, मला एअरफोर्समध्ये जायचं आहे. आणि त्यांनी ही धावपळ माझी बघितली होती लहानपणापासून. बट मग नंतर मला चष्मा लागला आणि मला सगळी रिक्वायरमेंट पाठ होती. मला माहिती होतं एअरफोर्समध्ये तर एंट्री नाही. मग मी सोडून दिलं आणि मग मी नॉर्मल इंजिनिअरिंग केली, मेकॅनिकल इंजिनियर. त्यानंतर मी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करतो. सो ही पण एक UPSCची एक्झाम आहे आणि मी हैदराबादमध्ये 1 वर्ष क्लासेस केले इंजिनिअरिंग झाल्यावर. सकाळी 6 ते 5 क्लास करायची, मग येऊन अभ्यास पण करायची. आणि असं नाही की मला जमत नव्हतं, मला ते पण येत होतं. मी अभ्यासात जरा चांगलीच होती आणि मला आवड होती अभ्यासाची. सो ते करता करता मला असं वाटलं की ठीक आहे, हे जमत तर आहे पण काहीतरी चुकतंय. सो 1 वर्ष मी क्लास केली, त्यानंतर 1 वर्ष ड्रॉप घेऊन मग मी टेस्ट सिरीज करत होती, कारण की ते खूप लिहायची प्रॅक्टिस पाहिजे. ते करता करता मला एकदम परत आठवलं माझ्या लहानपणीचं स्वप्न आणि मग मी म्हटले की तर एकदा बघून रिसर्च करून बघते परत. आणि ज्या फ्लाईंग स्कूलमध्ये मी ऍडमिशन घेतली होती तिथनं मी फ्लाईंग केलं, इंदिरा गांधी रायबरेली. सो त्याचं एंट्रन्स एक्झामची लिंक ओपन झाली होती. ती वर्षात एकदाच होती, तेवढ्यातच ओपन झाली होती आणि मी पण तेवढ्यातच रिसर्च केलं आणि मी अप्लाय केलं आणि त्याची डेट आली आणि माझी जी IAS एक्झाम आहे ती मी 2 वर्षापासून अभ्यास करते. त्या दोन्ही एक्झाम एकाच दिवशी एकाच वेळेस होत्या, सकाळी 9 वाजता, सेम डे 28 मे 2016. तर मी घरी आली, माझ्या बाबांना सांगितलं आणि त्यांना मी चुकीच्या सेंटरवर घेऊन गेले. म्हणजे त्यांना फक्त सकाळी 9 वाजता तारीख लक्षात होती, मी त्यांना दुसऱ्या सेंटरवर घेऊन गेली आणि माझ्या फ्लाईंग स्कूलची एंट्रन्स एक्झाम दिली, जी माझ्या घरच्यांना नव्हतं माहिती. मग मी एक्झाम देऊन आल्यावर मग माझ्या बाबांनी विचारलं की कशी होती एक्झाम. मी म्हटलं एकदम मस्त होते, मी पास होईल. आणि IAS एक्झाम 3 दिवस लगातार लागले. तर मग ते बोलले ठीक आहे, उद्या किती वाजता यायचं आहे.
उद्या नाही यायचंय आता, बस झालं. मग ही वॉज लाईक तुला 3 दिवस सलग एक्झाम असते ना. मी म्हटलं हो, पण त्याच्यासाठी प्रिलिम्स द्यायला लागतात. तर मी प्रिलिम्स तर नाही दिली, आता मेन्स मी नाही देऊ शकत. आणि मग ही वॉज लाईक की मग तू 2 तास आतमध्ये बसून काय करत होती एक्झाम नाही दिली तर. मग मी त्यांना सांगितलं, म्हणजे हे आम्ही सेंटरवरून निघून कारमध्येच होतो तेव्हाचं संभाषण आहे. तर त्याने म्हटलं की मग मी म्हटलं की नाही, ते का फ्लाईंग स्कूलची एक्झाम होती, ती पायलट बनायसाठी तुला ऍडमिशन होते. आणि ते इतके रागात आणि ते म्हणाले तू 2 वर्ष अभ्यास करते, एवढे सारे क्लासेस केले आणि तू एक्झाम यावर्षी पण नाही दिली. मग मी त्यांना एकच वाक्य म्हटलं की जर मी IAS ऑफिसर झाली, कितीही मोठी ऑफिसर झाली, तरी मला नेहमी ती खंत राहील की तेव्हा वेळ होती आणि मी ती स्टेप नाही घेतली. पण जर पायलट झाली तर मी कधीच आयुष्यात असं म्हणणार नाही की काश मी एक ऑफिसर असते किंवा काहीतरी असते. तर मग त्यांनी मला एक असं दीर्घ श्वास घेतला. ते बोलले की ठीक आहे, म्हणजे त्यांना पण ते स्टेटमेंट पटलं आणि त्यांनी माझं धावपळ जी लहानपणी बघितली होती, मग ते बोलले की ठीक आहे, रिझल्ट येऊ दे, मग आपण बघू. त्यानंतर मग त्यांनी खूप मदत केली मला. कारण आपण पाहतो रोज म्हणजे समाजामध्ये की सगळ्यांना इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, नाही का. आणि असे वेगवेगळे एम आहे, लोकांचे ध्येय आहे. परंतु पायलट होण्याचं जे ध्येय आहे हे एकदम वेगळं असं ध्येय. आणि उमरेड सारख्या तालुक्याच्या स्थळावरून हे ध्येय गाठून पायलट होणं हा जो एक संघर्ष आहे. तर मला एक सांगा की पहिल्यांदा तुम्हाला विमान उडवताना कसं वाटलं? पहिल्यांदा मी विमान उडवायला जेव्हा मी फ्लाईंग स्कूलमध्ये होती, तो मी जेव्हा पावर दिला तर सुरुवातीला तर काय नाही वाटलं. मग जशी जशी एव्हरी सेकंड स्पीड वाढत गेली, त्या स्पीड सोबत माझ्या हृदयाचे ठोके वाढत गेले. सो हा, ती एक मजा होती. म्हणजे तेव्हा सगळं ब्रेन बंद होतं, फक्त हार्टचे ठोके वाढत होते जशी जशी स्पीड वाढत होती. सो खूप छान फिलिंग होती. पण बरं, हे पायलट होण्यासाठी नेमकं कोणतं शिक्षण घ्यावं लागतं? 12वी नंतर तुम्हाला फ्लाइंगचं ट्रेनिंग घ्यायला लागतं. त्याच्यासाठी जर तुम्ही भारतामधनं करताय तर 200 तास फ्लाइंग ट्रेनिंग आणि 5 सब्जेक्ट्स असतात, त्याची पण वेगळी एक्झाम घ्यायला लागतं. मग ते दोन्ही कंबाईन आणि एक रेडिओ टेलिफोन म्हणजे कम्युनिकेशन विथ ATC. तर ATC आणि पायलटचं जे कम्युनिकेशन आहे ती वेगळी लँग्वेज असते. सो त्याची पण एक एक्झाम असते. अशा काही एक्झाम्स आणि तुमचे 200 तास फ्लाइंगचे हे सगळे पेपर सबमिट केल्यावर मग तुम्हाला लायसन्स मिळतं. मग त्या लायसन्सवर मग तुम्हाला जॉब केला जाते. तर तुम्हाला काय वाटते, म्हणजे आपल्या खेड्यापाड्यातल्या ग्रामीण भागातल्या मुली सुद्धा पायलट होण्याच्या दिशेने गेल्या पाहिजे किंवा त्यांनी ते करिअर म्हणून निवडलं पाहिजे? हो बिलकुल. म्हणजे मला वाटतं की फक्त पायलटच नाही, म्हणजे मी नाही म्हणते की पायलट होणं IAS ऑफिसर होण्यापेक्षा बेटर होतं, पण ते माझं स्वप्न होतं. सो मला वाटतं की जसं मी माझं स्वप्न पूर्ण केलं तसं तुमचं जे स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण करा. तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करा, भले ती किती पण छोटी असो मोठी असो कुठली पण असो. मला असं वाटतं की माझ्या एक्सपिरियन्स नुसार ना गावातल्या छोट्या शहरातल्या मुलींमध्ये ज्या मराठी मीडियममध्ये शिकल्या आहेत, म्हणजे मी पूर्ण वेळ 10वी पर्यंत वनिता विद्यालयामध्ये होती. त्याच्या आधी पण मी अलाहाबादमध्ये शिकले. हा, सगळं माझं गव्हर्नमेंट मधनं झालंय आणि इतकं काही डिफिकल्ट नसतं. म्हणजे जर तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही कव्हर अप करून घेता. फक्त तुम्हाला ना ती स्टेप घ्यावी लागते न थांबता. ती लाज मागे ठेवून त्या जगात जावं लागतं आणि एक्स्ट्रा मेहनत करावी लागतं. तुम्ही होऊन जाता. आपल्यामध्ये मला वाटतं की आधीच आपण घाबरतो, मला इंग्लिश येणार, मला बोलता येणार, मी छोट्या शहरात. बरेचदा न्यूनगंड असतो मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये पायलट होण्याच्या संदर्भात की इंग्रजी यावी लागेल आणि त्यामुळे बरेचदा इच्छा असूनही काही लोक पुढे म्हणजे यावी लागते. पण जर मी पूर्ण शिक्षण मराठी मीडियममध्ये करून मला येऊ शकते तर कोणाला येऊ शकते. आता मी रोज
पॅसेंजरचं पीए करते, एमर्जन्सी मध्ये पीए करते, सगळं येतं. बस तुमच्या मेहनतीचा बरं, पुढचा प्रश्न असा आहे की प्रशिक्षण जेव्हा सुरू झालं, हा. ट्रेनिंगच्या दरम्यान काही तुम्हाला अशी आव्हानं होती का? आव्हानं होती ना, आव्हानं Challenges. तर नेहमीच राहते. ही खूपच चॅलेंजिंग फील्ड आहे, म्हणजे रोजच एक म्हणजे प्रशिक्षणाचा काळ कसा गेला? त्यात काही एखादा अविस्मरणीय अनुभव? हो, म्हणजे प्रशिक्षणामध्ये तर ऍक्च्युली आम्हाला एक तर खूपच प्रेझेंट राहावं लागतं, कारण की सगळं काही इतकं फास्ट आहे. हा. आणि बेसिकली मुलं जे खूप व्हिडिओ गेम्स वगैरे खेळतात तर त्यांची जरा रिफ्लेक्सेस बेटर असतात, हा. मोटरिंग स्किल्स बेटर असतात. तुम्ही बघाल म्हणजे असं म्हणायला नाही पाहिजे, पण मुलांना लहानपणीच गाड्या चालवणं हा, हे सगळं येतं. हो, हो. आयडियली मला पण यायचं, मी पण 9वी-10वीत बाईक पप्पांची स्प्लेंडर चालवायची. सो फॉर्च्युनेटली हे सगळं मला हेल्प केलं, पण थोडा होतो, कारण की तुम्ही फ्लाइंग तुमचं काम नाहीये ना, तुम्हाला ते लगेच शिकायला लागतं. चालणं तुम्हाला आपोआप येतं, पण पोहणं आणि फ्लाइंग तुम्हाला शिकायला लागतं. बरोबर. सो त्यासाठी जेव्हा मी सुरू केलं तर आमचं खूप मल्टीटास्किंग असतं की या हाताने आम्ही कंट्रोल करू, या हाताने आम्ही पॉवर कमी जास्त करू, पायामध्ये नोज इकडे तिकडे करत असतं, डोळ्याने आम्ही खूप गोष्टी एकसोबत मॉनिटर करत असतो, आणि ऐकायला पण एटीसी डायरेक्ट कम्युनिकेशन आमचं रेग्युलर होत असतं. तर जेव्हा मी सुरू केलं इतकं सगळं नव्हतं, मग मी हा हात चालवायची तर हा हात चालवायचाच नाही, पाय तर मी कधी वापरतच नव्हते, ऐकायला मला येतच नव्हतं. मग जेव्हा हे 2 हात झाले, मग मला स्कॅन पॅटर्न ठीक झालं, मग मला थोडं थोडं लक्ष द्यायला लागलं की एटीसी काय बोलतोय, त्याला काय सांगायचं. तर हे सगळं खूप चॅलेंजिंग होतं, पण मजेदार होतं. आणि लगेच मग तुम्ही सोलो रिलीज होता, म्हणजे आम्हाला सोलो फ्लाईट करायला लागतं काय 15 दिवसानंतर. तर त्यात पण मग मजा आली, म्हणजे मग ते सगळी मेहनत बस बसली. बरं, पुढचा प्रश्न असा आहे की एक मुलगी म्हणून या क्षेत्रामध्ये, एक स्त्री म्हणून, मुलगी म्हणून काही वेगळे चॅलेंजेसला सामना करावा लागतो का? खूप जास्त नाही, बट खूप जास्त नाही. फॉर्च्युनेटली आमच्याकडे लोक जरा बॅलन्स असतात सगळे. आणि इनफॅक्ट इंडिगोने तर नवीन सुरू पण केलं आहे की फक्त फिमेल बॅच, त्यांची फक्त फिमेलची होती. इनफॅक्ट पूर्ण वर्ल्डचं बघता इंडियामध्ये सगळ्यात जास्त मुली पाहिजे आहे. तर आपण कधीही हे नाही म्हणू शकत की इंडिया मागे आहे. इंडिया सगळ्यात पुढे आहे मुलींना समोर आणण्यासाठी. तर मी हे नाही म्हणू शकत की काही वेगळे चॅलेंजेस आहेत. चॅलेंजेस ते मुलीच्या आतमध्ये आहे की मुली जरा जास्त इमोशनल असतात, कारण की सो आमची फील्ड तशी नाही आहे की तुम्ही इमोशन्सला घेऊन नाही जाऊ शकत. तुमच्या हातात 200 लोक आहेत, तर सगळं काही मागे ठेवून जायला लागतं. त्याच्यासाठी मी ना एक्स्ट्रा मेहनत करायला लागते की नाही, मला असं आज मला पायलट बनून जायचं आहे, मला एक मुलगी कोणाची मुलगी मला म्हणायचं आहे की एवढ्या लोकांना आपण जेव्हा घेऊन जातो तर जबाबदारी खूप मोठी असते. ही जबाबदारी पेलताना म्हणजे कशी सांभाळता तुम्ही ते जबाबदारी? तसं आम्हाला स्वतःला रोज सांगायला लागतं की मी पायलट आहे. माझ्या घरी माझ्या आरशामध्ये एक शीट लावली आहे की यू आर द कॅप्टन, यू आर द ओनली कॅप्टन. म्हणजे मला रोज जेव्हा मी रेडी होत आहे तर मी ती रोज वाचून जाते की नाही, तू आता कॅप्टन आहे, जे पण काही आहे ते इथे सोडायचं आणि आता युनिफॉर्म घातल्या तू कॅप्टन आहेस. बरं, अलीकडे विमान दुर्घटना खूप वाढत चालली. आता अजित पवार गेले, रोजच्या घटना आपल्याला दिसत आहेत. तर या जेव्हा अशा मोठ्या घटना घडतात आणि मोठी माणसं जातात, तेव्हा मग या अशा घटनांचा पायलट म्हणून तुमच्या मनावर काही परिणाम होतो का? किंवा त्या देशातल्या सरकारचं तुमच्यावर काही दडपण असतं का? सरकारचं दडपण नसतं. आमच्यामध्ये असं आहे की एक कॅप्टन पर्टिक्युलर त्या फ्लाईटचा कॅप्टन असतो, एका कॅप्टनच्या वर कोणी नसतं.
कंपनीमध्ये कोणी पण जो चीफ पायलट असेल कोणी त्या फ्लाईटमध्ये इंटरफेअर नाही करत. अच्छा. कॅप्टन पूर्ण फ्लाईटचा कॅप्टन असतो. सो बट जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा सरकारकडून कंपनीकडून नाही होत, बट आम्हाला त्याचं थोडं वाईट वाटतं. जसं एअर इंडिया कॅप्टन हा अहमदाबाद ॲक्सिडेंट होता, त्याच्या दुसऱ्या दिवशी माझं काहीतरी रुटीन चेक होती, एक्झाम होती फ्लाईटमध्ये. सो माझ्यासोबत माझे ट्रेनर होते, तर तो ॲक्सिडेंट पण झाला तेव्हा पण जे पायलट फ्लाय करत होते त्यांनी ते वाचला, थोडा रीड केला, पण त्यांना परत परत स्वतःला सांगायला लागतं की आपली रिस्पॉन्सिबिलिटी काहीतरी वेगळी आहे. तर ते इमोशन्स मागे ठेवायचा प्रयत्न करायला लागतो. सो माझी पण दुसऱ्या दिवशी एक्झाम होती, मी पण थोडंसं असं वाटतं की माझ्या फॅमिलीलाच कधीतरी गेलं आहे, जेव्हा मी ओळखत पण नाही. पण नेक्स्ट डे पण आम्ही जरा हाच विचार करत होतो की काय झालं असेल, टेक्निकल फॉल्ट असेल. नेमकं काय होत असतं, म्हणजे एक आता एवढा तुम्हाला 6 वर्ष झाले अनुभव आहे, तर एखादी घटना जेव्हा होते तेव्हा नेमकं काय तांत्रिक अडचणी? ऍक्च्युली घटना असेल तरी तुमच्याकडे एअरमध्ये एवढा वेळ नसतो. एक तर तुमची कार चालेल, तुम्ही थांबवता, चेक करता. आम्हाला तर 2 सेकंड होतात, त्यांच्याकडे तर इंजिन स्टार्ट करायला पण वेळ नव्हता. सो कधी कधी खूप साऱ्या गोष्टी, मोस्ट ऑफ द गोष्टी तुमच्याकडे वेळच नसतो. तुम्हाला कळतं काय होतं त्याच्या आधी काहीतरी होऊन जातं. सो जेव्हा तुमच्याकडे वेळ असतात तेव्हा पायलट्स वी आर व्हेरी ट्रेन्ड. आमचा दर 6 महिन्यांनी सगळ्या एमर्जन्सीची एक्झाम होत असते, दर 6 महिने, जेव्हा की कधीच काही फेल्युअर होत नाही. पण आम्ही ट्रेन्ड आहोत, फेल्युअरसाठीच ट्रेन्ड आहोत. सो बरं, आता हा जो प्रवास आहे तुझा पूर्ण इंटरनॅशनल फ्लाईट्स तुला सांभाळावं लागतं, तर पुढचं काही ध्येय आहे का अजून, की पुढील काही ध्येय अजून आहे की यामध्ये? माहीत नाही, मी अजून विचार नाही केलाय. जो आयुष्य खूपच हेक्टिक आहे, खूप डिमांडिंग आहे, पण मला आवडतं. म्हणजे कधी कधी मला ते पॅशन नाही सोडू देत. म्हणजे असं वाटतं कधी कधी की अरे खूपच स्ट्रेसफुल झाले, आता मस्त करते, मग मला सकाळी रेडी परत जाते त्याच एनर्जीमध्ये. अजून बस एक शेवटचा प्रश्न, की तुम्ही येणारी जी पिढी आहे आपली, जे 12वी कंप्लीट होत आहे किंवा ज्या इतर मुली आहेत, त्यांना काय संदेश द्याल? त्यांना मी हे संदेश देऊ शकते. आता मला वाटतंय हा व्हिडिओ पर्टिक्युलरली ग्रामीण भागातल्या मुलींसाठी आहे, तर त्यांच्यासाठी तर हा संदेश आहे की खूप मोठे स्वप्न बघा. स्वप्न बघायला कमी पडू देऊ नका. जेव्हा तुम्ही स्वप्न बघाल तेव्हाच तुमच्यामध्ये ती ताकद येईल त्याला पूर्ण करायची, आणि मुलींमध्ये खूप ताकद असते. मुली काही करू शकतात, काही करू शकतात. हे तरी जर आम्ही इमोशनल असू तर त्याला टॅकल करून पुढे जायची पण ताकद आहे. म्हणजे मुलांच्या बरोबरीने पुढे जायची पण ताकद आहे. इमोशनल सोबत प्रॅक्टिकल ह्या दोन्हीचा संगम मुलींमध्ये असतो. हो हो हो. हे तरी म्हणजे किमान देवयानीच्या एकूण प्रवासावरून सिद्ध होते. तर खूप खूप छान वाटलं देवयानी तुमच्याशी बोलून, आणि निश्चितच तुमच्या या सगळ्या संघर्षाच्या प्रवासातून इतरांनाही प्रेरणा मिळेल. तर मी इथे रजा घेतो, थांबतो. धन्यवाद.